सानी इंटरनेशनल हज उम्रा टूर्स एंड ट्रैवल्स। हज उम्रा जाने के ख्वाहिशमंद हजरात स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर कॉल करें। तरहाब प्रीमियम क्वालिटी के खूबसूरत अरबी लिबास, अरबी टोब और जुब्बे मदारिस और मकातिब में तलबा को इनाम देने के लिए बिल्कुल वाजिबी हदिये पर। तफसीलात के लिए अभी कॉल करें। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला हबीबि रब्बिल आलमीन अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमह। सदक़ल्लाहुल अज़ीम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मौलाना हुज़ैफा साहब अस्तानवी आणि प्रमुख अतिथी मौलाना उस्मान साहब लुधियानवी आणि या मदरशाचे मुख्याध्यापक कारी शमसुद्दीन साहब, तसेच स्टेजवर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासमोर कुराण पवित्र ग्रंथ या विषयावर काही बोलणार आहे, तरी आपण शांततेने ऐकाल अशी मी आशा बाळगतो। सर्वात प्रथम मी त्या अल्लाहची स्तुती तारीफ करतो, ज्या महान व श्रेष्ठ अल्लाहने आम्हा सर्वांचा समावेश मानव जातीत करून आमच्यावर अनेक उपकार केले आहे आणि आम्हा सर्व मानवांच्या मार्गदर्शनासाठी एक असा ग्रंथ दिला जो सर्व मानवांच्या प्रत्येक मार्गावर मार्गदर्शन करतो, आणि तो पवित्र ग्रंथ कुराण आहे। मी सुरुवातीला पवित्र कुराणच्या एक लहानशा आयतीचे व छोट्याशा हदीसचे पठण केले आहे। त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की स्वतःच अल्लाह कुराणमध्ये कुराणबाबत सांगतो, आम्हीच कुराणला अवतरले आहे आणि आम्ही स्वतःच त्याचे रक्षक आहे। आणि आम्हा सर्वांचे प्रिय मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, तुमच्यात सर्वात श्रेष्ठ तो आहे जो कुराण शिकतो व शिकवतो। प्रिय बांधूंनो, कुराण सदैव राहणारा असा ग्रंथ आहे। कुराण सर्व मानवांचा ग्रंथ आहे। कुराण सर्वांना मार्गदर्शनारा असा ग्रंथ आहे। कुराण न्याय, सत्य, श्रद्धा, सबूती, एकता, समानता आणि मानवतेचे संदेश देणारा असा ग्रंथ आहे। कुराण बाबत भालचंद्र नेमाडे म्हणतात, कुराण एक अप्रतिम काव्य आहे। मुळातल्या अरबी भाषेतल्या कुराणची गीता फारच क्वचित आढळेल अशी आहे। ऐकताना तृप्त वाव एवढे सुंदर काव्य आहे। ई डेनिसन म्हणतात, पवित्र कुराण हे जगात सर्वात अधिक वेळा वाचनीय ग्रंथ आहे। दर दिवशी पैगंबर मुहम्मदांचे जगभरातील अनुयायी 5 वेळा पठण करतात। गजनीच्या तलवारामुळे नव्हे तर त्याच्या इस्लामच्या तत्वप्रणालीच्या साधेपणामुळे इस्लामचा प्रसार झाला। खिचकीन जगाला त्याने प्रभावित केले। अर्ध्या आशियामध्ये, हिंदुस्थान आणि पूर्वेतील देशात त्याचा प्रसार झाला। मी सुरुवातीला त्या प्रसाद रेवरंडजी मार्गलोत म्हणतात, जगातील प्रमुख धर्मग्रंथांमध्ये पवित्र कुराणला महत्त्वाचे स्थान दिले आहे। या ग्रंथाने मानवी विचारास व त्याच्या चरित्रास एक नवी दिशा दिली। मित्रांनो, असे अनेक मान्यवर आहे ज्यांनी कुराणला सर्वश्रेष्ठ महान ग्रंथ मानले आहे। कुराण मानवांना सत्य कृत्य करण्याचे संदेश देतो आणि वाईट कृत्यापासून दूर राहण्याचे सांगतो। मी अल्लाहशी प्रार्थना करतो की अल्लाह आम्हा सर्वांना कुराणचे पठण करण्याची सबूती दे। आमीन। माशाअल्लाह, माशाअल्लाह, बहुत अच्छे। इसके